शेजारचेच नाही आले तर बरा दिसता काय ता? ती माणसं कोण असत आणि त्यांनी काय केलंय अख्ख्या गावाला माहित असा. पण आता काय करणार? वाण घेतील आणि जातील खरंच. काय गोंधळ घालायचं तो घाला. अरे येवा 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 बस. नमस्कार. बसा बसा. झाली 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 आलोय आम्ही. काय घे का किती बोलवलं आहे आता तुका काय वेगळा सांगू कोया काय? हा आपली शेजारी नसा ना ती. एका आरती बराच केलंस बोलवलंस ता. म्हणजे काय नाही कळत तुका इलय. अगो हा मी काय म्हणताय मी काय म्हणताय नीरज सर, मला मला भेटायचंय तुम्हाला. प्लीज प्लीज. कसं काय शक्य आहे? सी आय टोल्ड यू, प्रेमात जितकी ताकद असते ना तेवढी त्याला अपोज करण्यात नसते. बट आसपास माणसं आहेत हे लक्षात ठेवा. हा बुवानू तुम्ही सुरू करा भजन. बुवा मागच्या जत्रेत जा भजन घेतला ना ता घ्यावा. नमागे अनेक तुझे पाय सुख सर्व आहे सदा माझे डोळा जडो तुझी मोती सदा माझे डोळा जडो तुझी मोती.
आवाज चांगला हा पोराचं. दादा पाहुण्यान रंगत आणला ना आजच्या भजनात. वाटला नाही होता बाहेरसून इलेलो असताना सुद्धा एका भजनातला काय माहिती असत मला. अरे हा म्हणजे नेहमीचा आपल्यातला कोणतरी गाता असा वाटला. होय तर ताईचे पोरगो चांगलो हा, संस्कार चांगले आहेत पोरावर. वहिनी काय झाला, कोणा शोधतस? नीरज खाया काही दिसूक नाही. तुम्ही काही बघितलंस का ते का? का काय माहित खाया तो हाऊस मोज फिटली असतात त्याची. पहाटेपासून दिसत नाही. माका वाटतं काल रात्रीच गेलो असं. काय झालं उमा? कोणाक शोधताय? तो नाही आहो. कोण तो? नीरज. म्हणजे मी त्याका चाय देऊ गेले होते तर काही दिसला नाही आणि बंधू भाऊ म्हणतात की पहाटेपासूनच नाही. गेलो असत स्वतःच्या घरात निघून. म्हणजे असं कोणाक सांगितल्याशिवाय जाणार नाही काय. उमा या कशा इकडे येतात? ताई काय झालं? सगळं ठीक आहे ना? तुमच्याकडे माझ्या मुलाला जी वागणूक मिळते ते पाहून तुम्हाला असं वाटतंय का की सगळं ठीक असेल? ताई कुठे चाललात? माझ्या मुलाला भेटायला. आता त्याला भेटण्यासाठी तुमची परमिशन घ्यावी लागणार आहे का मला? एकतर त्याचा सकाळपासून फोन लागत नाहीये. ताई नीरज नाहीये तिथे. अच्छा, मग आज कुठल्या कामाला लावलंय त्याला? शेतावर जाऊ की विहिरीकडे जाऊ? मी पण त्यालाच शोधते. शोधते म्हणजे? तो इथे कुठेच नाहीये म्हणून आम्हाला वाटलं की घरी गेला असेल. काय? तुमच्या मुलीने वेड लावलाय माझ्या मुलाला. आतापर्यंत तो घरी आला नव्हता तर आता कसा येईल? कुठे आहे तो? घरात आहे का तुमच्या? नाही नाही, तो घरात सुद्धा नाहीये. कुठे गेला माझा नीरज? असा कसा गायब झाला तो? कुठे सांगा लवकर. हो असाच कुठेतरी, आमका काय माहित. तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही त्याच्यावरती हात उगारला, मग त्याला नोकरासारखं राबवलं आणि आता तो तुमच्याच घरातून गायब झालाय. मेघना क्या हुआ? जाऊ दे, खाई गेला तो. बंधू मामा, अरे तो आपल्या घरात राहिला होता आणि आता तो इथे नाहीये. आणि त्याही पेक्षा या सगळ्याचा निशीवर परिणाम होईल ना. म्हणजे तिला या सगळ्याचं वाईट वाटलंच असणार ना. निशीसाठी तरी आपण त्याला शोधायला हवं मामा. निशी? श्रीनू, नीरज सर कुठे गेले असतील? सापडेल तो. निशी प्लीज तू रडू नको ना. श्रीनिवास, ही म्हणते त्या प्लेसेसवर आम्ही जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही गावातल्या लोकांनाही विचारा आणि काही कळलं तर प्लीज लगेच कळव मला. ओके? हो. मेघना, हम पुलिस स्टेशन जा रहे हैं, ये बात इन्हें भी तो बतानी चाहिए ना. त्यांना सांगायची काय गरज आहे? त्यांच्याकडेच असताना तो गायब झालाय ना. मी तर त्यांचीच पोलीस कंप्लेंट करणार आहे. यांका तर ना माकाच बरोबर करूचा लागताला. मामा मामा,
बघ, ही वेळ वाद घालण्याची नाहीये. मी बोलतो त्यांच्याशी. हा, थांबा थांबा, एक मिनिट प्लीज. बघा, प्लीज पोलिसात जाऊ नका. नीरज असेल इथेच कुठेतरी. आम्ही शोधतो ना त्याला. प्लीज. वा वा वा, आधी त्याला त्रास द्यायचा, मग त्याला गायब करायचं आणि मग त्याला शोधण्याची नाटकं करायची. अजून तुम्ही काय काय दिखावे करणार आहात. पण मी आता थांबणार नाही. मी आता पोलीस कंप्लेंट करणार म्हणजे करणार. हे बघा, आई म्हणून तुमची काळजी कळू शकते मला, पण खोतांची सुद्धा इतक्या वर्षांची प्रतिष्ठा आहे या गावात. ही अशी उलटसुलट तक्रार दाखल करण्यापेक्षा थोडा वेळ द्या. आम्ही त्याला शोधतोच आहोत. माझं इतकंच म्हणणं आहे की तो हरवलाय, तो गायब झालाय, यावर इतक्या लवकर शिक्कामोर्तब नका करू प्लीज. ठीक आहे, दिला मी वेळ. दुपारपर्यंतची वेळ आहे तुमच्याकडे. तो दुपारपर्यंत घरी जेवायला आला नाही तर मग मात्र मी पोलिसात जाणार. I agree. We can't wait for too long. ठीक आहे, थँक्यू. बंधू मामा, चल आपण त्याला शोधूया. निशी, चल. गुड, व्हेरी गुड. पण खरी जबाबदारी यापुढे आहे. तो काही लहान बाळ नाहीये की त्याला मी उचलून मुंबईला घेऊन जाईल. म्हणूनच हा प्लॅन वर्क होणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे सगळं खोतांनीच घडवून आणलंय असं त्याच्या मनात भरवा. जोपर्यंत नीरज त्या मुलीला कायमचा विसरत नाही तोपर्यंत त्याला इथून सोडता येणार नाही. आलं लक्षात? हो. या आता. सॉरी नीरज, तुझी मॉम असून सुद्धा मला हे करावं लागतं. पण मी हे सगळं तुझ्यासाठीच करते. आणि मला खात्री आहे नीरज, एक ना एक दिवस तुला माझं म्हणणं पटेल. मार्क माय वर्ड्स. माका नाही माहित. असं कसं माहित नाही? बरोबर आहे. तुम्ही कसं सांगणार ना? तुमच्या भावाने परवानगी दिल्याशिवाय. इन्स्पेक्टर साहेब, हा डाव ह्या रघुनाथ खोतांचाच आहे. यांनीच हे सगळं प्लॅनिंग केलंय. आत्ताच त्यांच्या मुलींनी सांगितलं ना की काल नेमकं काय झालं होतं ते. साहेब, यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. यांनी खूप छळलंय माझ्या मुलाला, टॉर्चर केलंय त्याला. ह्या घरात राबताना मी पाहिलंय माझ्या मुलाला. नको नको ती शिक्षा दिली या लोकांनी. काय गुन्हा होता माझ्या मुलाचा? तर त्याने प्रेम केलं. आहे कुठे शिक्षा कायद्यात प्रेम करण्यासाठी? पण तुम्ही ती शिक्षा त्याला दिली. खूप पोचलेली आहे ही माणसं. भोळेपणाचा आव आणतायत. यांना आत्ताच्या आत्ता अटक करा. मॅडम, तुमचं मुलाबद्दलचं प्रेम आम्हाला कळतंय, पण कायद्याला पुरावा लागतो. आणि सध्या तरी यांच्या विरुद्ध कोणता ठोस पुरावा नाहीये. आता केवळ संशयित म्हणून आम्हाला याची चौकशी करावी लागेल. खोतांच्या घरात चौकशी? कोणाची? माझ्या लेकाची?
अख्खो गाव दादा खोत म्हणतात माझ्या लेखाक. आजवर कितीतरी न्याय निवाडे त्याने स्वतः केलेले असत आणि आज त्याच्यावर संशय कोण कसं घेऊ शकता. साहेब माका काय वाटतं ताईंचा काहीतरी गैरसमज झाला असणार. हो हे असं काय करणार नाहीत. गावात जर कधी कोणाचा काही चुकला ना तर कडक शब्दात सुनावतील ते. स्वतः कधी काही चुकीचं करणार नाहीत. आणि हे माझे धीर हे पण असेच आहेत. तुम्ही तुमच्या मुलीच्या तोंडून सत्य ऐकलंय ना. तुमच्या या लक्ष्मणासारख्या धीराने माझ्या मुलाला धमकी दिली होती. हो रागाच्या भरात बोलून गेले असतील ते, पण त्यांनी नक्कीच नीरजला काहीही केलेले नाहीये. हे बघा मॅडम, दिसतं तसं नसतं आणि गुन्हा करणारा गुन्हा सांगून करत नाही. ह्या पोरीने काय उलट सुलट सांगायला नको, नाहीतर तुम्हाला तुरुंगात जायला लागायचं. तरी मी तुम्हाला आधीपासून सांगत होते काही गरज नाही कोणाच्या मध्यात पडायची. पण नाही, तुमचं डोकं कायम गरमच ना. मंजू मंजू काय मंजू, बघताय ना आता काय झालं ते. मंजू अगं असं काय बोलतोस. कोणाच्या मध्यात म्हणजे घरातलीच माणसं आहात ना. घरात असं काय घडलं की आपण एकमेकांका सांगतोच ना. माफ करा उमाताई, लग्न ठरेपर्यंत तसंही आम्हाला काही सांगितलं नव्हतं. आणि आता काय, आता तर निशेने ह्यांचं नाव घेतलंय. संशयाची सुई तर ह्यांच्याकडे. मंजू अहो दादा, पण ठेवा आता. आधीच लोक घरात सुरुंग लावून टाकलेली असत. तुम्ही त्या मुलाला किती त्रास दिलाय हे आम्हाला तुमच्याच मुलीकडून समजलंय. बंधू, तुमचं त्या मुलावर राग होता. हो. तुम्ही त्याला कधी मारलं होतं. तो तुम्हाला नकोच होता ना ह्या घरात. मी समजवेन त्याला. त्याला ह्या घरातून काय, या गावातून घेऊन जाईल. माझा नीरज कुठे ना मला सांगा. तुम्हाला काय हवं ते घ्या. माझा मुलगा आहे ना तुमच्या मुलीला कायमचा विसरून जाईल. तो त्याच्या तोंडून तिचं नावही घेणार नाही. निशी बेटा, तू माझ्या मुलाला विसर. मी एक आई म्हणून हात जोडते तुझ्या समोर. माझ्या मुलाच्या जीवावर बेत नाही ग. तू त्याचा नाच सोड. यातच माझ्या मुलाचं भलं आहे. रघुनाथ खोत, हात जोडले मी. हेच हवं होतं ना तुम्हाला. पण माझ्या मुलाच्या जीवासाठी मी हा कमीपणा पण घ्यायला तयार आहे. पण माझ्या नीरजला सोडा. त्याच्या जीवाशी खेळू नका. मी पदर पसरते पण माझ्या मुलाला सोडा. किती धडपड करणार. आणि ती पण कोणासाठी, त्या खोताच्या मुलीसाठी. हे बघ, तू दादा खोतांच्या मुलीचा नाच सोड. मी तुझी आत्ता सुटका करतो. मग आता इथेच पडून राहा. चल रे.
काय चालला काय? अरे थांब थांब, कळत तुका, पण आजवर ही वेळ कधी येईली नाही. अरे सगळे दिवस काय सारखे नसतात बघ. बोला, कुठे माझा नीरज? काय करू मी? पायावर नाक घासू की लोटांगण घालू? तुम्ही पण एक आई आहात ना, तुम्हाला कळते ना माझी अवस्था. मग यांना सांगा ना माझ्या मुलाला सोडायला. आता जा हैसून लवकर जा, नाहीतर वाहनेत मारतोय तुका. जा. हेलो माझ्या पोरावर आरोप करता. ह्या बघा, कायद्याचा मान ठेवायचो ना म्हणून गेले आहात ते. अटक नाही केली आहे त्यांका. का काय कामा नाही घराकडे? चला निघा हैसून. उमा, अगो नजर काढले कीची. बघलास ना कसलं दिवस दाखवले त्याने आमका. करा, अजून करा प्रेमा. हा, हे प्रेम करतात आणि आमच्या भावांका भोगूक लागता. प्रेम करतायत मोठी. नीरज सर, कुठे आहात तुम्ही? नीरज सर. सर, तुम्ही माझ्या मदतीला नेहमी धावून आलात, नेहमी माझ्या सोबत होता. पण माझं मन सांगतं तुम्हाला माझी गरज आहे. पण मी कसं शोधू तुम्हाला? कुठे आहात तुम्ही? नीरज सर. नीरज सर. नीरज सर. नीरज. नीरज सर. नीरज सर. नीरज सर. नीरज सर. नीरज सर. नीरज. निशी, अगं काय काय झालं? निशी कुठे होतीस तू? किती शोधलं तुला? ओके श्रेनू, माझं मन मला सांगते नीरज सर इथेच कुठेतरी आहेत. मला 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 असं वाटतंय नीरज सर इथेच आहेत. निशी निशी ऐक, हे बघ, तू तू शांत हो आधी. इथे कोणी नाहीये, कोणी दिसत नाहीये इथे. नाही निशी प्लीज चल तू चल. नीरज सर आज मला माहिती आहे इथेच कुठेतरी असणार आहेत. चल चल चल. पण श्रेनू. निशी चल अगं, चल. श्रेनू अगं चल. अगो पण माझे झील चुकीचे नाही वागतत. हा, त्या बाईन तिच्या पोरासाठी आपल्या घरात पोलीस हाडल्यात. आता माझ्या पोरांसाठी मी काय करतोय त्या बघच म्हणाव त्या का. काय आता तू काहीतरी भलताच करू नकोस. हा, कित्या तुका किती पुळकोयलो तिचं. नाही नाही, माका तिचो कशाक पुळको. हा, अगो माका काळजी वाटते ना घराची. आता आता तू बघ, हा, माझ्या भावांचो काय पण दोष नव्हतो तरी पोलीस त्यांना घेऊन गेलेत की नाही. हा, अजून चौकशी संपली नाहीये का यांची? किती वेळ झालाय? मंजू, अगं श्रीनू गेलो ना तो घेऊन येत त्यांका.
अजून काय काय बघावं लागणार आहे काय माहिती. वाटलं होतं घरात शुभ कार्य घडतंय, पण हे लग्न ठरल्यापासून घरात सगळं अशुभच घडतंय. नाही म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. रघुनाथा अहो मला खात्री होती तू येशील माझ्यासाठी. मला त्रास होतो ना. नाही होतोय. मला मला माहिती आहे तुम्हाला त्रास होतो ते माझ्यामुळे. तुला माहिती आहे ना, तू जर माझ्यासोबत असेल तर मला त्रास होत नाही. हे सगळं मी आपल्या प्रेमासाठी करतो. मी तुमच्या सोबत कायम आहे. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. सर आपल्याला इथून निघायला हवं. अच्छा हळद दूध आणलंय, तेवढा पिऊन घ्या. काय झाला पोलीस स्टेशनात? काय त्रास तुमका? शारीरिक त्रास पचवता येतात, पण मनावर झालेल्या जखमांचा काय उमा? त्या कधीच भरून निघत नाहीत. सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काय एक केलेलं नाही. सगळ्यांचा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही नका एवढा विचार करू. नका ना विचार करू. नका ना विचार करू. विचार येणार नाही का उमा मनामध्ये? ज्या गावामध्ये रघुनाथ कोताच्या नजरेक नजर मिळूची लोकांची हिंमत नव्हती, त्याच लोकांच्या नजरा आज रघुनाथ कोता घायल करत होत्या. उमा, या रघुनाथ कोताला जो मान मिळाला ना, तो एका दिवसात कमवलेला मान नाही हा. त्यासाठी आयुष्यभर झटावं लागलं. तोच मान आज एका क्षणामध्ये गमावला मी. त्यातून त्या पोराक जर काय झालं ना, तर ती अपराधाची भावना आयुष्यभराचा ओझा होत. समजता माका तुमचं म्हणणं, बरोबरच हा सगळा. पण देव ना एक प्रकारे आपली परीक्षा बघता बघा. देव नाही उमा, पोटची पोरं बापाची परीक्षा बघता. पोटची पोर परीक्षा बघता.
नारळ पाणी पी. एक तर काही खाल्लेलं नाहीयेस तू. नको मला. अरे उपाशी मारायचा का तुला? नको सांगितलं ना मी. हे बघ, बऱ्या बोलाने ऐक, कळलं ना? नाही तर फुकटचा मरशील इथं. घे नारळ पाणी पी घे. काय वैताग काय यार. चल. नीरज, नीरज, what happened? Are you okay? नीरज, अरे अशी काय अवस्था बनवून ठेवलीस तू? And where were you? सगळे शोधतात तुला तिकडे. आणि तुझ्या मॉमने माहितीये पोलीस कंप्लेंट पण केली आहे. प्लीज प्लीज मला सांग सगळं काय झालं. ओवी ओवी. नीरज, नीरज तू ठीक आहेस ना? अरे तू इथे. नीरज मला सांग, तू तू कुठे होतास? अरे मला काही गुंडांनी किडनॅप केलं होतं. What? But why? I mean, असं पैशांची काही डिमांड पण नाही केली कोणी. अँड आय डोंट थिंक की तुझे कोणी एनिमीज असतील या गावात, राईट? हे बघ, आपण हे सगळं घरच्यांच्या कानावर घालायला हवं. हा चल. नाही नाही तसं करायचं नाही. ते ज्या प्रकारे बोलत होते असं वाटत होतं ॲज इफ त्यांना कोणीतरी सुपारी दिली. काय? अरे पण कोण देणार आहे सुपारी? नीरज, त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की सगळं निशीच्या बाबांनी केलं असतं. नाही नाही अरे नीरज, दादा मामा असं कधीच नाही करणार. रेणू, मला माहिती, माझी खात्री आहे की कोणीतरी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतोय. मला आणि निशीला दूर करण्यासाठी आणि त्याचा ब्लेम खोत फॅमिलीवर टाकण्यासाठी कोणीतरी हे प्लॅन केलंय. नीरज, मग मग हे असं असेल तर आपल्याला हे हे घरी सांगायला हवं. अरे नको नको, तसं केलं तर पोलीस इन्व्हॉल्व्ह होतील आणि गुंड सापडल्यावर जर त्यांनी मुद्दामून खोतांचं नाव घेतलं तर निशीचे बाबा अडकले जातील आणि तसं व्हायला नको. मग काय करायचं? हे कोणी केलंय हे आपण शोधून काढायला हवं. आणि जोवर ते फाइंड आउट होत नाही तोवर घरी याबद्दल काहीच सांगायला नको. अरे मग मग घरी काय सांगायचं? मी काहीतरी कारण सांगतो माझ्या जाण्याचं. बट त्याने काही प्रॉब्लेम झाला तर? काही होणार नाही, पण निशीच्या बाबांना पोलिसांपासून लांब ठेवणं इम्पॉर्टंट आहे. त्यांची काही चूक नसताना ते या मॅटरमध्ये अडकले जाऊ नयेत, मला एवढंच वाटतं. बट नीरज, ह्या सगळ्याने ब्लेम तुझ्यावर येईल. माहिती आहे मला. सावकाश. मला माझ्या इमेजपेक्षा निशीच्या बाबांची इज्जत
बरं झालं सगळ्यांसमोर तुमचं खरं रूप दिसलंय दोघांचं. निशिगंधा, या मुलाशी लग्न करायचंय, त्या घरात जायचंय तुला सून म्हणून. ही बाई वाईटावर आहे आपल्या सगळ्यांच्या खोतांच्या. आपलं वाईट व्हावं म्हणून ती वाटेल ते ठरायला जाऊ शकते. रघुनाथा, अरे आपल्या घराची पुण्याई असं आपल्या पाठीमागे. देव सगळा बघता हा. ह्या काय आता टिकणारा नाही हा. तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस असं म्हणतोस ना, पण बघ स्वतःकडे किती बेजबाबदार आहेस ते. बरं झालं वेळीच तुझा मूर्खपणा, तुझं खरं रूप, तुझा बेजबाबदारपणा सगळ्यांसमोर आलाय. शिगंधा, तू या असल्या मुलाशी लग्न करणार आहेस ज्याच्यामुळे तुझा बाप अपमानित झाला. या नांदिवली गावामध्ये रघुनाथ खोताच्या डोळ्याला डोळा लावून बोलायची कोणाची हिंमत नव्हती, पण ह्याच्यामुळे, ह्याच्या आईमुळे मला पोलीस स्टेशनला जावं लागलं. बंधूला पोलीस स्टेशनला जावं लागलं. आजपर्यंत मी सरकारी कचेरीत गेलो ते लोकांच्या अडचणी, लोकांचे प्रश्न सोडवायला, आणि या दोघांमुळे माथ्यावरती आरोप लावून गेलो. या असल्या मुलाशी लग्न करणार आहेस तू? चल निघ, जा तुझ्या घरात राहा समोरच्या. आम्हालाही काही इन्सल्ट करून घेण्याची हौस नाहीये. नीरज, तू चल, मी आता तुला इथे ठेवणार नाहीये. नीरज, तुम्हारी माँ सही कह रही है, ये सही समय नहीं है. तुम प्लीज घर चलो. यांच्याकडनं शिक, वडील तुझे समजूतदार आहेत, तसं वागायला शिक. चल निघ, चल. आय एम सॉरी. नीरज, मॉम प्लीज तू मध्ये नको बोलूस, मला बोलू दे. आणि तू जा इथून प्लीज, हात जोडतो मी. अरे पण मला मान्य आहे की माझं चुकलंय, पण प्लीज प्लीज मला एक संधी द्या. अजून संधी हवी तुला? एवढं सगळं करून पोट नाही भरलं तुझं? ए बाबा, चालता हो हैसून, आमका नीट शांततेने जगू दे. अरे तुका आमच्या घरातच काय, गोठ्यात पण ठेवची तुझी लायकी नाही. नीरज, हे तू कसं ऐकू शकतोस? मी इथे आता क्षणभर पण थांबणार नाहीये. मेघना, मेघना जरा बात तो सुनो. तू तू तर गेलो असं नसं वाटलं ना तुम्हाला? मी माझं प्रेम मागे सोडून जाणार नाही. गमावण्यासाठी प्रेम केलं नाहीये, आणि ते मिळवण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन. फक्त मॉम डॅडना भेटायला गेलो होतो. ते खूप टेन्शन मध्ये होते, आणि मुलगा म्हणून त्यांच्याप्रती सुद्धा माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. पण तुमचा चॅलेंज मी सोडला नाही, आणि त्या चॅलेंजची मुदत अजून बाकी आहे. सो मी कसा जाईन? नीरज सर, झालं तुझं बोलून?
तत्वज्ञान शिकवून झालं का? आता मी काय सांगतो ते नीट ऐक. तुझ्यामुळे खोतांची जेवढी शोभा व्हायची होती ना ती झाली. आता तू काही कर. आता तर मी आयुष्यात तुझा स्वीकार करणार नाही. विषय संपलो. सावकाश सावकाश. आग लागल्यासारख्या धावत कशा केलंस? नाही, तुम्ही हाक मारलास ना. काय झालं? होय, पण मग एवढी घाई करूची काय गरज नाही. अगं उगाच धडपडलंस तर डोक्यात ताप नको आणखी. काम काय होता? कधी खायलो विषय टाळायचो ना तर तुका बरोबर समजता उमा. नाही तसं नाही. बस बस बस. या बघ, आज पण पाण्याची बॉम्ब असा. तर शालग्या आरडत जाई होता, पाणीला काय म्हणाल. बाय माझे पिंपा भरली आहेत मा. म्हणजे आज काय पाणी नाही ला? पाणी पट्टी घेतात ना, मग ह्यांका पाणी सोडून काय होता? मग तू काय तक्रार करूक जातस? त्या विहिरीवरून सगळी पिंपा भरतस? आहे, मी मंजूक सांगितलेला पिंपा भरूक. त्याने नाही भरला ना. मग वाटलाच अगे मीच भरले असते गे. पण काय ना, माझा हात ना दुखता. त्या झोपताना डोक्याखाली घेतलाय ना म्हणान. काय आहे गे, लय दुखता. बोला आली तर दशावतारात काम करता त्या नेवगीक विचारू काय? तुका पण दशावतारात काम देऊ? कशा? अगो तुझ्यासारखा पात्र ना कोणच वटवू शकणार नाही. मग विचारू काय त्या नेवगीक? आहे, तू आता माझी भंकस करू नकोस. अगो भंकस तू करतस का मी करतोय? काय गे आहे? जाऊ दे, जित्याची खोड काय मेल्याशिवाय जाऊची नाही. मी बघतोय पिंपात किती पाणी असा. माझे पाय शेकण्यापुरता असला ना तरी बस झाला. जायचे. थांबा निशी हो ते का सांगते ना. निशी अगो जरा पिंपात किती पाणी आता बघ आणि जरा दायचीसाठी काढून दे बघू. जा. त्याची काही एक गरज नाही. या बघ, तुका कोणाची बाजू कशी सावरायची आणि कोणा कसा सांभाळून घ्यायचा ना ती अगदी सांगाक नको. ज्यांना जखम केल्यांना त्यांना हळद लावून उपयोग नाही. त्याच्यामुळे त्या माणसाबद्दलचं मत बदलणार नाही. या बघ, वय झाला असला ना तरी कंबर वाकलेली नाही माझी. स्वतःची कामा स्वतः करूची ताकद माझ्यामध्ये. बाकी माका ना आयचा आवडता. जा काय ना त्या अगदी तोंडावर बोलून टाकायचा. या बाबतीत ना मी पण अगदी आयवरच गेलंय. मी करतो. थँक्यू. थँक्यू काय? नुकसान नको म्हणून हात लावलंय. आयऱ्या करायचं काम नाही या. हो, पण तुम्ही दाखवलं तर मला काय नाही, गरज नाही. नीरज मी दाखवतो. बघ नीरज, ते ना मूठ अशी घट्ट पकडायची. ग्रीप सुटली नाही पाहिजे अजिबात, कळलं? आणि मग अशी पाठीवर किंवा खांद्यावर मारायची. म्हणजे कसं सगळं वजन आहे ना या पाठीवर आणि खांद्यावर जाणार. कळलं? हो. विनू, या असं एकदा दाखवून होणार नाही. त्यासाठी कामाची सवय असू लागते.
नीरज ये. काय हो जास्त वजन नाही ना वाटत? बॅगचा सपोर्ट घेतलाय. हा हा. काका केल्याशिवाय सवय पण होत नाही. एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोल ना. मला सांग, तू तू त्या गुंडांना नीट पाहिलं होतंस का? म्हणजे त्यांचा चेहरा वगैरे काय आठवतोय तुला? हो. गुड. म्हणजे आपलं अर्ध काम झालंय. व्हॉट डू यू मीन? सो आय हॅव दिस AI ॲप ज्यावर तू इन्स्ट्रक्शन्स दिले ना की फेस क्रिएट होतो. सो तू मला त्या गुंडांचे डिस्क्रिप्शन सांग आणि मग आपण त्याच्यावरून स्केच तयार करू त्यांचं. मग मी तो सगळीकडे सर्क्युलेट करेन. आमचा गावातल्या मुलांचा एक ऑनलाईन ग्रुप आहे, त्याच्यावर पाठवेन. ठीक आहे, मग जेवढं माझ्या लक्षात आहे तेवढं मी सांगतो. आणि इकडे हां सांग. असा दिसायचा. मी आलोय. अरे कोणीतरी मदती केव्हा, गोदामात आग लागली. वाचवा कोणीतरी, कोणी आहे का तिकडे? नीरज निश्चित घेऊन जा. सर या तुम्ही, या सर. सर या तुम्ही. काय करताय उमते? थांबा उमते. उमते थांबा. आहे तू उमते थांबा उमते. नका जाऊ. तू काळजी करू नको. तर सुखरूप परत येतील. प्लीज तू मागे थांब. प्लीज थांबा उमते. शांत व्हा. ये आग कैसे लगी? नीरज नीरज कहाँ है? अंकल तो पण आते. क्या? नीरज! आग बढ़ते जा रही है. मॅडम काम झालं? सर डोळे उघडा. सर काय होतंय तुम्हाला? आंखें खोलो नीरज.
डोळे उघडायला काय होतं तुला? नीरज, मेघना, ये तो मुंबई जाने वाली थी। ह्याची हिरोगिरी ना आपल्या अंगाशी येऊक नको म्हणजे मिळवल्यान. इनफ. इथे काय सिच्युएशन आहे? तुम्ही काय बोलताय आत्या? नीरजने हिरोगिरी दाखवायला केलंय हे सगळं. निशीच्या प्रेमासाठी केलंय त्याने, तिच्या वडिलांसाठी केलंय, त्यांच्याबद्दल त्याला काहीतरी वाटतं म्हणून केलंय ना सगळं. गो, तू उगाच जास्त आवाज करू नकोस हा. माका तसा काय म्हणूचा नव्हता. मग काय म्हणायचं होतं? त्याची काळजी करायची सोडून त्याला काही झालं तर तुमच्यावर सगळं येईल याची भीती वाटते ना तुम्हाला? गो खाली आत्या, ह्या मुलाने त्याच्या जीवाची पर्वा न करता आज या घरातल्या 2 माणसांचा जीव वाचवलाय. त्याचं काय? आय डोंट अंडरस्टँड. त्याने अजून काय करायला हवंय ज्याने तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी वाटेल? मी घरात आले होते ना तेव्हा मला ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या मी बोलून मोकळे झाले, पण तो या घरात आल्यापासून तो हे काहीच बोलला नाहीये. कधीच कोणाचा इन्सल्ट केला नाही. सगळं सहन केलं त्याने. डू यू नो वाय? कारण आत्या त्याचं फक्त निशीवर प्रेम नाहीये, तर तुमच्या प्रत्येकाबद्दल त्याच्या मनात प्रचंड प्रचंड रिस्पेक्ट आहे. हो ना मावशी? आय एम सॉरी. मला माहितीये मी लहान तोंडी मोठा घास घेते, बट मला तुम्हाला हे मनापासून सांगायचंय. नीरजच्या मनात तुमच्यासाठी प्रचंड आदर आहे, बट सॅडली तुम्हाला तो कळलाच नाही. खरं तर मला तुम्हाला हे सगळं सांगायचं नव्हतं, बट माझ्याकडे आता दुसरा ऑप्शन नाही. यू डोंट नो नीरजने तुमची इमेज खराब होऊ नये म्हणून काय केलंय. तो घरात नव्हता म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याला बेजबाबदार ठरवलं ना. पण ज्या मुलाने आपला जीव धोक्यात टाकला तो मुलगा बेजबाबदार कसा असू शकतो याचा तुम्ही कोणीच का विचार करत नाहीये? नीरज कुठेही गेला नव्हता. ओवी, मग कुठे गेला होता नीरज? तो ते मित्राकडे गेला होता म्हणाला ते. नाही, त्याने खोटं सांगितलं सगळं. असं काहीच झालं नव्हतं. का का ती लोक तुला चांगली वाटतात? का तू त्यांच्या समोर माघार घेतोस? तो क्या गलत बोल रहे थे वो लोग? अपने नीरज की भलाई के लिए तो कह रहे थे. तुला कळत कसं नाहीये? लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू. अरे हीच माणसं आहेत ज्यांनी आपल्या नीरजला त्रास दिला. हीच माणसं आहेत ज्यांनी नीरजला मारहाण केली आणि तू त्यांच्यावर विश्वास ठेवतोस. भरोसा रखना जरूरी है मेघना. अच्छा मुझे एक बात बताओ, तुम मुंबई में थी ना, तो मेरे फोन करने के बाद तुम तुरंत यहाँ पहुंच गई? मी ऑन द वे होते. यानी तुम यहाँ से मुंबई पहुंची और वहाँ सारे काम खत्म करने के बाद यहाँ के लिए निकली? हो. तो भी टाइम मैच नहीं हो रहा मेघना, और तुम्हारा वापस आने का कोई प्लान भी नहीं था. व्हॉट डू यू मीन? तू माझ्यावरती डाऊट घेतोयस? नहीं, पर किया हुआ भरोसा सही है या नहीं वही देख रहा हूँ. आखिर मेरे भी बेटे का सवाल है. इनफ. तू मला काय समजतोस? मी असं काही करेन असं वाटतंय का तुला? स्वतःच्या बायकोवरती अविश्वास ठेवतोस? चलो मान लेता हूँ तुमने नहीं किया, तुमने कुछ भी नहीं किया, लेकिन गलती से भी तुम्हारा इसके पीछे हाथ होता ना तो तुमने आज अपना बेटा खो दिया होता. तुम्हारा ये अहंकार
अपने बेटे को मार देता। और अगर तुमने ऐसा किया है और नीरज को इसके बारे में पता चलता है तो उसके मन में तुम्हारे लिए क्या जगह रहेगी, इसके बारे में सोचो मेघना। भरोसा ऐसे ही नहीं किया जाता। आणि हातांवर ही जरा बर्निंग सेन्सेशन होती, ती पण नाहीये. शिनू, हा लेप? अरे हात तर दुखापतीवर लावायचा लेप आहे. म्हणजे आम्हाला कधी असं लागलं, असं काही भाजलं तर दादा मामा असाच लेप लावतो. आपण लगेच फरक पडतो त्याने. यू मीन टू से सरांनी हा लेप? हो हो, पण मी झोपेपर्यंत तर हा लेप नव्हता माझ्या हातांवर. हो रे, म्हणजे माझ्याही नंतर डोळा लागला, मग कदाचित त्यानंतर दादा मामा आला असेल आणि मग त्याने लेप लावला असेल. तुझ्यासाठी हे सगळं नवीन आहे, पण तो असाच आहे रे. किती राग रुसवे काही असला तरी तो त्याची माणुसकी कधीच सोडत नाही. दुसऱ्यांच्या जखमावर औषधोपचार करतो, पण त्याच्या मनावर त्याच्याच माणसांमुळे ज्या जखमा झाल्यात त्याचं काय? हे शिनू, मला माहिती ते रागावलेत तुझ्यावर, पण आय एम शुअर तुमचं नातं पुन्हा घट्ट होईल. नीरज, तुला तुला असं नाही वाटत की आपण दोघही एकाच नावेतले प्रवासी आहोत? हो, पण मला हेही वाटतं की एक दिवस ती नक्की किनाऱ्याला लागेल. होप्सो. होप्सो. गुड मॉर्निंग. आगीमुळे किती नुकसान झालं ते मी एकदा बघायला चाललोय. नाही, त्याची काही गरज नाही. ते बंधू बघेल. बरं वाटतंय ना आता? हो, बरं वाटतंय मला. तुम्ही केलेल्या उपचारांमुळे खूप फरक पडलाय. थँक्यू. नाही, तुझं लवकर बरं होणं सगळ्यांच्याच दृष्टीने चांगलं आहे. म्हणजे तुला तुझ्या घरी परत जाता येईल आणि मग सगळाच विषय संपेल. काय गो, लवकर तू काल बघू गेले होता मी. काय झाला काय? आहे नीरजशी ना दादा बोलत होतो, ते का घरात जाऊ सांगितलेला. काय सांगतोस? झालो की नाही आनंद? झालं म्हणजे काय होतलोच. अगो, तो पोरगा एकदा घरातून गेलो ना की आपला जगडा सुरळीत होताला. आणि मग निशी शिनू बरोबर लग्न करू तयार होताला. आहे माका ना भीती वाटत होती, दादा त्या पोराक माफ करता की काय. हा, पण आता या नक्की तो ते का स्वीकारूचा नाही. झाला तबारात झाला. त्या पोरामुळे ना आपल्या घरात सगळी उलतापालत झालेली.
आणि माका खात्री हा माझो रघुनाथ त्या पोरान केलेलो तमाशो कधीच विसरूचो नाही. उमा गो उमा, जा काय होता ना त्या सगळ्या चांगल्यासाठीच होता. होय तर निशिबाई जा काय झाला ना तर सगळा गंगेला मिळाला. आता पुढे जा होताला ना तर सगळा चांगला होताला. नाही तर तसा तो पोरगा एकदम वाईट पण नाही हा. हा म्हणजे आता दादाने निर्णय घेतला ना मग दादाने त्याच्यात काहीतरी चांगलं बघितलंच असणार. निशी आता तू या घरात जास्त दिवस राहणार नाही कळलं मग. पण बाकी सगळं अजून जमूचा हा. त्या नीरजची आई मेघनाताई त्यांचं काय म्हणणं हा तर आपण बघू खोया ना. नीरजच्या आहे तर तुम्ही कशा टेन्शन घेता, मी समजवते ना ती का. काका म्हणजे माहिती आहे माका कठीण आपण प्रयत्न करू काय आता. आता लग्नाची पण तयारी करू होई ना, आता धावपळ सुरू करू होई. त्याच्यानंतर आपला नंबर आहे. ओ राईट, चला पण लगेच जाऊन सांगूया. काय चालला जरा बेतान. काय गो लाली, तू कसला विचार करतोस? काय नाही. हा बघ तुझ्या डोक्यात काय चालला ना आता कळता माका. पण काय आहे ना, नियतीच्या पुढे कोणाचा काय चालणार नाही. या बघ लग्नाचे गाठी वरून बांधले जातात, या काय खोटा नाही. होय तर मातूर मध्ये पण असाच झाला ना. एक शहरातून मुलगा इलो आणि आपल्या गावच्या पोरीच्या प्रेमात पडलो. मगे काय मगे सगळा व्यवस्थित दोघांनी लग्न केल्या, आता सुखाने संसार करतायत. माझं म्हणणं काय भांडण नाही ना, मग सगळा चांगला. अरे यावा यावा पाहुण्यांनो, यावा 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 यावा, लाजा नको, यावा यावा. या या, स्वागत आहे तुमचं, बसा. हा अरे आपने क्यों तकलीफ की? आप बैठिए ना प्लीज. हम कौन सा दूर से आए हैं. हो पण साईजी, पाहुणचार योग्य पद्धतीने केला पाहिजे ना. शेवटी आता 2 घरं जोडली जाणार आहेत. शेवटी जे व्हायचं होतं ते होऊन गेले. आता आपण सगळं जुनं विसरून आपल्या मुलांचा विचार करायला हवा. खरं म्हणजे मला या गोष्टीची कल्पना आहे की नीरजला काही गोष्टींचा त्रास झाला, काही प्रसंगांना सामोरं जावं लागलं, पण ती वेळच तशी होती. सर खरं तर त्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालंय. मी अजून रिस्पॉन्सिबल झालोय. I should thank you for that. और हमें भी पुरानी सारी बातें भूलकर जल्दी आगे बढ़ना चाहिए. क्यों मेघना? मलाही माझ्या मुलाच्या सुखापेक्षा काही महत्त्वाचं नाहीये. नमस्कार करते. जीते रहो. साहिलजी, चहा आमच्या निशीने केलेला. रघुनाथ जी आप चाय पी. नाही मी आत्ताच घेतलं, घ्या ना. आता आपण इथे जमलोच आहोत तर पुढची बोलणी करूया. मंडळी, खर तर आमची निशी खूपच साधी आहे, भोळी आहे. म्हणजे आम्ही साधी माणसं आहोत. आमचे संस्कार, आमचे विचार
सगळे साधे आहेत. तुमचं आणि आमचं जग खरंच खूप वेगळं आहे. म्हणजे आमच्या दिशीसाठी तर हे सगळंच नवीन आहे, परक आहे. माझ्या नशिबात काय लिहिलंय मलाच कळत नाहीये. निशी, तुझ्या नशिबात नीरजचं प्रेम आहे आणि तुझं लग्न त्याच्याशीच होणार एवढं नक्की. पण श्रीनू, मला दादाने तिथे जायला परवानगी दिलेली नाहीये. आणि नीरज सरांच्या आई त्या त्यांच्या मतावर ठाम आहेत. पण नीरज आहे ना, तो आत्ता काही बोलला नसेल तरी सुद्धा तो घरी गेल्यावर तो आणि त्याचे डॅड त्याच्या मॉमला समजवतील. मला जिथे जिथे त्रास होतो असं वाटतं ना, ती गोष्ट ते होऊच देणार नाहीत. ओहो, काय कॉन्फिडन्स आहे नीरजवर. त्यांच्यावर पण आणि आमच्या प्रेमावर पण. मग त्याच प्रेमावर विश्वास ठेव. नीरजची आई तिचा निर्णय नक्की मागे घेईल. अँड आजपर्यंत जसं सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं ना, तसंच उद्याचाही दिवस काहीतरी नक्की नवीन घेऊन येईल. देखना, मुझे मुंबई के लिए निकलना है. नीरज का है? मला नाही मिळत. मगाशीच तो कुठेतरी बाहेर गेलाय. मेघना, नीरज की सिचुएशन को समझो. वो निशी से बहुत प्यार करता है. मी पण माझ्या मुलावर खूप प्रेम करते. लेकिन आगे जाकर उन्हें एक साथ जिंदगी गुजारनी है. पण त्यासाठी ते आपल्याच घरी येईल ना. हाँ, लेकिन मुझे भरोसा है निशी यहाँ आकर हमारे तौर तरीके सीख लेगी. आणि तिला ऍडजस्ट करता नहीं आलं तर? मेघना, पर तुम नीरज के बारे में भी तो सोचो. तुम्हारी इस शर्त से वो बहुत हर्ट हो चुका है. आई थिंक लेट्स सॉर्ट आउट दिस मैटर. मलाही तसंच वाटतंय. तू त्यांना जाऊन समजाव ना, ऐकतील तुझं ते. सी काय आहे ना साहिल, नीरजला आता समजत नाहीये. त्याला आता माझं म्हणणं पटत नाहीये. पण उद्या निशी लग्न करून ह्या घरात आली आणि नाही रुळली तर? कधी कधी न पटणारे निर्णय आई वडिलांना घ्यावे लागतात. उद्या जर काही वाईट झालं तर नंतर मुलंच म्हणतील की तेव्हा आम्ही लहान होतो, समजत नव्हतं आम्हाला. पण तुम्हाला तर समजत होतं ना, अनुभवी होता. आणि खरं तर निशीला तिच्या वडिलांनीच इथे पाठवायला हवं होतं. पण रघुनाथ खोत कुठे मुलांचा विचार करतात. त्यांना फक्त स्वतःच म्हणणं खरं करायची सवय. ते निशीला आपल्या घरी कधीच पाठवणार नाही. असो, तू मुंबईला जाऊन ये.